मित्रांनो, जर तुम्ही 2026चा सी-ई-टीचा फॉर्म भरण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही हा फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील आणि त्यामुळे कॅटेगरीमध्ये असताना सुद्धा तुम्हाला तुमचा फॉर्म ओपनमध्ये भरावा लागला असेल किंवा जनरलमध्ये भरावा लागला असेल. डॉक्युमेंट्स नसल्यामुळे तुम्ही अजून तो फॉर्म भरला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला सी-ई-टीचा फॉर्म भरत असताना ॲब्सोल्युटली नेसेसरी आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स हे ऑप्शनल आहेत किंवा हे डॉक्युमेंट्स तुम्ही सी-ई-टीचा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा काढू शकता आणि ॲडमिशनच्या वेळेस ते डॉक्युमेंट्स तुम्ही वापरू शकता. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच 12 जानेवारी 2026 पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू झाली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला रेग्युलरली हे लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरतीच नव्हे, तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर आजच दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर ही सगळ्यांकडेच असणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये तरी कुणाला काहीही अडचण येणार नाही. बट स्टिल तुम्हाला जो फोटो अपलोड करायचा आहे, तो रिसेंट फोटो अपलोड करायचा आहे, जो अलीकडे 6 महिन्यामध्ये काढला असेल. आणि तो फोटो काढत असताना तुमचं बॅकग्राऊंड हे प्लेन असावं आणि लाईट बॅकग्राऊंड असावं. त्यानंतर फोटोची साईज ही 20 KB ते 5 MB असावी. JPG, JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये हा फोटो तुम्ही अपलोड करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही साइन अपलोड करत असता, त्यावेळेस तुमची जी साइन आहे ती व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने केलेली असावी. तुमची सिग्नेचर ही क्लिअर असावी आणि ही फक्त तुम्हीच केलेली असावी. फाईल साईज ही 10 KB ते 2 MB पर्यंत असू शकते आणि तुमची जी सिग्नेचर आहे ती ऑफिशियल डॉक्युमेंट सोबत मॅच होणं गरजेचं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची डॉक्युमेंट म्हणजे अपार आय-डी आणि हा अपार आय-डी काढल्याशिवाय तुम्हाला या सी-ई-टीला अप्लाय करताच येत नाही. त्यामुळे अपार आय-डी काढणं खूप गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा गॅप आहे, ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज संपवून खूप सारे दिवस झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अपार आय-डी कसा काढायचा याविषयी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एंड स्क्रीनला तो व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ तुम्ही पहा. तुमच्या नावामध्ये चेंजेस असतील, त्यानंतर तुमचा गॅप असेल किंवा इतर कुठलीही अडचण अपार आय-डी संदर्भात तुमची असू द्या, तर त्या व्हिडिओमधल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा अपार आय-डी जनरेट करू शकता. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी ABC आय-डी आहे, अशा विद्यार्थ्यांनी तो ABC आय-डी ॲज अ अपार आय-डी यूज करायचा आहे. आणि लक्षात असू द्या, अपार आय-डी हा कंपल्सरी असणार आहे. पुढे दुसरी महत्त्वाची डॉक्युमेंट म्हणजे तुमचं अपडेटेड आधार कार्ड. आता सी-ई-टी सेलने अपार आय-डी आणि आधार कार्डविषयी ऑलरेडी नोटिफिकेशन रिलीज केलं होतं. तर या नोटिफिकेशननुसार कॅन्डिडेट्सने आपल्या आधारमध्ये काही गोष्टी अपडेट करायच्या सांगितल्या होत्या. ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ, ही डेट ऑफ बर्थ तुम्हाला जी अपडेट करायची सांगितली आहे ती ॲज पर क्लास 10th सर्टिफिकेट अपडेट करायची आहे. म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल, ती डेट ऑफ बर्थ सी-ई-टी सेलला एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ असावा. पुढे तुमचा ॲड्रेस तिथे अपडेटेड असावा. तुमच्या वडिलांचं नाव तिथे अपडेटेड असावं. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे, तो मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे.
जर तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तुम्हाला लिंक करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे. नावामध्ये मायनर स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. काहींचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स वेगळे आहेत. आधार कार्डवरती एक डेट ऑफ बर्थ आहे, लिव्हिंग सर्टिफिकेटवरती एक डेट ऑफ बर्थ आहे, मार्कशीटवरती एक डेट ऑफ बर्थ आहे. तर अशा सर्व केसेसमध्ये स्ट्रिक्टली सीईटी सेलने इथे मेन्शन केलेलं आहे की ॲज पर क्लास 10 सर्टिफिकेट तुमची डेट ऑफ बर्थ असावी. तर मग त्यानुसारच तुम्हाला तुमच्या आधारवरती ही डेट ऑफ बर्थ अपडेट करावी लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या आधारवरती ही डेट ऑफ बर्थ अपडेटेड नसेल तर त्यांनी ही डेट ऑफ बर्थ अपडेटला ॲप्लिकेशन करून द्या. बाकी मग सीईटीची जी फॉर्म फिलअप करण्याची ड्यू डेट आहे ती आता जवळ येत आहे. काही विद्यार्थ्यांची 23 आहे, काही विद्यार्थ्यांची 24 आहे. तर त्यानुसार जर त्या तारखेपर्यंत तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणं पॉसिबल नाही झालं तर सीईटीला अप्लाय करून द्या आणि त्यानंतर तुम्ही आधार कार्ड अपडेटला घ्या. पण हे आधार कार्ड अपडेट व्हायलाच पाहिजे. त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांकडे त्यांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत. काही विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहेत. जर तुम्हाला आत्ता शक्य झालं सीईटी फॉर्म भरण्याच्या अगोदर तर कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करायला विसरू नका आणि फॉर्म भरण्याच्या वेळेस अप्लाइड बट नॉट रिसिव्ड सिलेक्ट करून तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचे ॲप्लिकेशनचे डिटेल फॉर्ममध्ये टाका. आता ज्या विद्यार्थ्यांना शेवटच्या तारखेपर्यंत कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर रिसिप्ट मिळाली नसेल आणि त्या अभावी जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये हा फॉर्म भरावा लागत असेल तर काहीही अडचण नाही, कारण त्यानंतर सीईटी सेल फॉर्म एडिट करण्यासाठी सुद्धा ऑप्शन देते. तर तो फॉर्म एडिट करण्याच्या वेळेस तुम्ही हे डिटेल्स परत अपडेट करू शकता. त्यामुळे शक्य होईल तेवढं ड्यू डेटपर्यंत कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करा आणि ते ॲप्लिकेशन डिटेल फॉर्ममध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून तुमचा फॉर्म हा कॅटेगरीमध्ये भरला जाईल आणि तुम्हाला एक्स्ट्रा फीज इथे पे करावी लागणार नाही. आता ज्या विद्यार्थ्यांचं शेवटच्या तारखेपर्यंत हे करणं होणार नाही त्या विद्यार्थ्यांना सध्या ओपनमधून फॉर्म भरण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक लागतं. जे विद्यार्थी ओबीसी एनटी कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे. तर फॉर्म भरताना जर तुमच्याकडं आत्ता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अवेलेबल सिलेक्ट करा. ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आत्ता आलेलं नसेल बट त्यांनी ॲप्लाय केलं असेल तर ते ॲप्लिकेशनचे डिटेल अप्लाइड बट नॉट रिसिव्डवरती क्लिक करून फिलअप करा. ज्यांना शेवटच्या तारखेपर्यंत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढणं होणार नाही त्यांनी सिम्पली नॉट ॲप्लिकेबलवरती सिलेक्ट करा आणि शेवटच्या दिवशी तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून टाका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे याची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2027 असायला हवी. 31 मार्च 2026 जर तुमची व्हॅलिडिटी असेल तर हे नॉन क्रिमिलियर तुम्हाला या सीईटी साठी उपयोगाचं नाहीये. त्यामुळे नॉन क्रिमिलियर हे नवीन काढा ज्यांची व्हॅलिडिटी ही 2026 ची असेल अशा लोकांनी. पुढे विद्यार्थी मित्रांनो, कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज पडते. फक्त तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं सफिशियंट नाहीये. जर तुमच्याकडे कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात. तर आत्ता जे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडमधून येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असणार आहे. पण जे विद्यार्थी आर्ट्स आणि कॉमर्समधून येतात अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आत्ता सध्या कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय करणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे तुम्ही सध्या नॉट ॲप्लिकेबल असं सिलेक्ट करा आणि फॉर्म सबमिट करा. त्यानंतर ज्यावेळेस तुमची सीईटी होईल, सीईटी झाल्यानंतर तुमचा रिझल्ट आल्यानंतर तो रिझल्ट तुम्ही तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी यूज करू शकता आणि तिथे अप्लाय करू शकता. आता जर तुमचा फॉर्म सीईटीच्या ॲप्लिकेशन बेसिसवरती ॲक्सेप्ट केला जात असेल तर तुम्ही आत्ताही कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करू शकता. पण जर तुमचा फॉर्म त्याच्या बेसिसवरती ॲक्सेप्ट झाला तरच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट हे मिळू शकतं. त्यामुळे जर आत्ता ॲक्सेप्ट नाही केला
तर तुमचा रिझल्ट ज्यावेळेस येतो तर ते स्कोर कार्ड अटॅच करून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा काढू शकता. त्यामुळे सध्या नॉट ॲप्लिकेबल वरती क्लिक करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा. मित्रांनो, पुढचं एक डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. तर हे डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला सीईटीचा फॉर्म भरताना गरजेचं नाहीये. इथे फक्त तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का? असाल तर येस, नसेल तर नो. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस अटॅच करणं गरजेचं आहे. तिथे पण तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटला इतर डॉक्युमेंट्स ऑप्शनल आहेत. जसं की तुम्ही बर्थ सर्टिफिकेट यूज करू शकता किंवा मग तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जर तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन केलेली असेल तरीही तुम्ही ते ॲज अ डोमिसाईल प्रूफ म्हणून वापरू शकता. त्यामुळे सीईटीचा फॉर्म भरताना तुम्हाला हे अजिबात गरजेचं नाहीये. राहिला विषय तो म्हणजे गॅप सर्टिफिकेटचा. तर गॅप सर्टिफिकेट हे एक प्रतिज्ञापत्र असतं. 100च्या स्टॅम्प पेपरवरती सेल्फ डिक्लेरेशन करून तुम्हाला नोटरी करावं लागतं आणि हे गॅप सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला आत्ता गरजेचं नाहीये. सीईटीचा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचं गॅप सर्टिफिकेट तुम्हाला विचारलं जात नाही. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजवरती ॲडमिशन घेण्यासाठी रिपोर्ट करता त्यावेळेस कॉलेज तुम्हाला गॅप सर्टिफिकेट विचारतं आणि तेव्हा तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्यामुळे याची आत्ता तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आत्ता असणं आवश्यक आहे. बरेचसे डॉक्युमेंट्स हे आत्ता कंपल्सरी नाहीये. डॉक्युमेंट्स असतील तरच फॉर्म भरता येतो असंही नाहीये. डॉक्युमेंट नसतील तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला सीईटी सेल फॉर्म एडिट करण्यासाठी वेळ देते त्यावेळेस तुम्ही फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता किंवा मग ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड भरता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागतो आणि तो नवीन फॉर्म भरताना त्यावेळेस तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स जे नवीन तुम्ही अप्लाय करून काढले आहेत ते डॉक्युमेंट तिथे अपलोड करता आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा तिथे चेंजेस तुम्हाला करता येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म हा सबमिट करा आणि सीईटीला अप्लाय करून या सीईटीचं प्रिपरेशन लवकरात लवकर सुरू करा. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनचं लॉ सीईटीचं बुक आता ॲमेझॉनवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या सीईटीची तयारी आत्तापासूनच सुरू करा. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस दिलेला आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन, PYQs, मॉडेल टेस्ट आणि टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करून अभ्यासाला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.